चायनीज, जापानीज, चशमीश, बदतमीज, किंग ऑफ चायना, इझी बिझी. काव्याला म्हणते आवर पटकन काहीतरी गिफ्ट आले. आता व्हिडिओ मध्ये तुम्ही तर पाहिलं काय गिफ्ट आले. नमस्ते सर्वांना. सगळ्यात पहिले तर मार्गशीर्ष गुरुवार निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आलेलं आहे पार्सल. काव्यासाठी काहीतरी गिफ्ट मागवलेलं होतं. गिफ्ट म्हणजे खेळण्यातूनच काहीतरी शिकता येईल अशी गोष्ट आहे. तुम्ही मस्ट आहे, तुम्ही घेतलंच पाहिजे तुमच्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी, जेणेकरून खेळण्याद्वारे त्यांचं नॉलेज पण वाढेल. तर आता पूजा मांडायची माझी तयारी चाललेली. पार्सल आलेलं तर मग आधी पार्सल ओपन करूया आणि मग पूजा वगैरे मांडायला घेऊया. पुन्हा बोलता बोलता व्हिडिओ म्यूट करायला लागलेला आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे आजूबाजूला शहरामध्ये इतकी कन्स्ट्रक्शनची कामं असतात की त्याचा भरपूर आवाज येतो आणि तेच मी शेअर करते आहे. पण ते कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे अजूनच डिस्टर्ब होत होतं. गावासारखी शांतता शहरामध्ये नाही. काव्यासाठी सिंपल असं पार्सल मागवलेलं आहे जे आज रिसीव झाले. पूजा तर मांडायची आहे मला, पण आधी आलेलं पार्सल ओपन करते, कारण काव्य आले की मग घाई गडबड करेल पार्सल ओपन करण्यासाठी. मी आधी रिव्ह्यू करते कसं आहे. फक्त आणि फक्त 88 रुपयाचं पार्सल आहे, जे अगदीच पैसे वसूल आहे, कारण मुलांचं खेळणं पण होणार आहे आणि इन्फॉर्मेशन पण त्यांना मिळणार आहे. भारताचा नकाशा आहे ज्याच्यामध्ये सर्व राज्य, त्यांची राजधानी आणि फेमस जे आहेत ना ठिकाणं, त्याची बेसिक माहिती आहे. आजूबाजूचे देश कोणते आहेत ही बेसिक माहिती याच्यामध्ये आहे. आज छान उपवास आहे. अजून तरी उपवासाचं खाण्यासाठी काही बनवलेलं नाही आहे. पूजा पहिले मांडून घेईन मग निवांत बघू. बेसिक बरं, व्हॉइस ओव्हर करते तो आवाज मात्र ॲडजस्ट करून घ्या, कारण तब्येत बिलकुलही ठीक नाही आहे. थंडीचे दिवस आहेत, तब्येत थोडीशी बिघडलेली आहे, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हरमध्ये थोडासा वेगळा आवाज वाटत असेल. पण गुरुवारचा व्लॉग आहे त्याच्यामुळे आज शेअर करते, कारण ऑलरेडी आज आहे शनिवार. धूळ आहे भरपूर. हे असं आहे, छान आहे ना. म्हणजे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये वेगवेगळे आपले जे राज्य आहेत ना त्यांची नावं लिहिलेली आहेत आणि त्यांचं ठिकाण कुठं आहे इंडियामध्ये, कुठली कुठली राज्य आहेत सगळी बेसिक माहिती. बेसिक म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे याच्यामध्ये. श्रीलंका आहे, बऱ्यापैकी माहिती. आजूबाजूचे देश, इंडियन ओशन आणि लडाख, गुजरात, म्हणजे ओव्हरऑल इंडियाबद्दल सगळी माहिती याच्यामध्ये इझिली भेटणार आहे. आता हे वर तर पेपर लावलेलं आहे, पण हे वॉटरप्रूफ आहे. हे वॉटरप्रूफ आहे, छान आहे. लाकडी आहे. हे लाकडी आहे, छान मजबूत आहे. कुठली राज्य कुठे आहे. फक्त 88 रुपयामध्ये काय मिळणार आहे. खूप मस्त गिफ्ट देण्यासाठी सुद्धा छान आहे आणि आपल्या मुलांना खेळण्याच्याद्वारे नॉलेजसुद्धा मिळणार आहे, म्हणून मी हे गिफ्ट मागवलेलं आहे. मोठ्या व्हिडिओखाली, जो तुम्ही हा मोठा व्हिडिओ पाहताय त्याच्याखाली डिस्क्रिप्शनमध्ये या गिफ्टची, या वस्तूची लिंक शेअर करते मी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्या गोष्टी गिफ्ट देण्यासाठी तर बेस्टच आहेत. खेळण्यातल्या एखादी गोष्ट देण्यापेक्षा ही बेस्ट आहे वस्तू. मला खूप आवडली, त्याच्यामुळे ही मी लगेचच घेतली आणि फक्त 88 रुपयाची आहे.
क्वालिटी पण खूप सुंदर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्की तुम्ही ट्राय करू शकता. आता मी पूजा वगैरे मांडायला घेणार आहे. 4 वाजलेत आणि आज उपवास आहे, गुरुवार. काही खाल्लं नाही आहे सकाळपासून, दूध पिलेले फक्त. तर आता मी साबुदाण्याचे वडे बनवते. रेसिपी आधी मी शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे शॉर्टकट रेसिपी दाखवते की साबुदाणे वडे मी झटपट कसे तयार करते. इथे पाहू शकता साबुदाणे छान भिजवून घेतलेले आहेत. बटाटे उकडून घेतलेत, 2 बटाटे घेतलेत, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, जिरं आणि मिरची अशी जाडी मोठी कुटून घेतली आहे आणि मीठ टाकले. आता हे सगळं मिश्रण ना छान व्यवस्थित मिक्स करेन आणि वडे बनवून तळून घेईन. झाले साबुदाणे वडे. आणि इतर वेळी उपवास नसेल तेव्हा आलं लसूण पेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तरी पण चालतात, पण आता उपवास आहे त्याच्यामुळे मी फक्त मीठ आणि मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट. छान आता हे सर्व पूर्ण असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मिरच्या मस्तपैकी 4-5 मिरच्या टाकल्यात. छान तिखट पण होईलच. आता हे आपण याच्यामध्ये जास्त काही जिन्नस ॲड नाही केलेत ना, त्याच्यामुळे ते थोडेसे सफेद सफेदच दिसत आहे. शेंगदाण्याचं कूट जास्त नाही टाकलं मी, कारण जास्त शेंगदाण्याचं कूट झालं ना की ते लाल होतात तळताना. छान असं मिक्स केलं आहे मी. आता याचे वडे बनवेन. इथे छान मळून घेतलंय मी, पाहू शकता. आता त्याचे वडे बनवते. आता आज काही आवरलेलं नाही आहे अजून. 4 वाजलेत जेमतेम. आता पटकन वडे तळते आणि पूजा मांडायला घेते. साधी सिंपल छोटीशी अशी पूजा मांडते मी. आता हे छान मळून झालंय. आता ह्याचे वडे बनवते. पाणी घेतले, एका हातावर पाणी घ्यायचंय. मीडियम साईजचा वडा बनवते मी असं. वा, असा वडा तयार झालेला आहे. हे आता तळायचं. 4-5च बनवते मी माझ्यासाठी. मग या अनन्या काव्याला हवा असतील तर मग त्यांना गरम गरम तळून दे. तळून नाही ठेवत, मग ते चिवट होतील. माझ्या पुरते 4-5 तळून घेते. आता मस्त वडे तळल्यानंतर भेटू, कारण सकाळपासून मस्त ना कालपासून देवीच्या 4-5 छान छान साड्या शिवल्या मी. त्याचा मी काल काढलेला व्हिडिओ याच्या पुढे ॲड करते. आणि कोणती साडी छान वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. छान एवढे ते बऱ्यापैकी वडे 4 बोटाने एवढे केले. छान मळून घेतलेले. चला वडे तळून झाल्यानंतर भेटू. आता चालले कामाची गडबड. साडी आज पण साड्या शिवल्या. 2 साड्या शिवल्या छोट्या छोट्या देवीसाठी. आणि मी त्या साड्या विकलेल्या आहेत. गेल्या वर्षीपासून साड्या शिवून विकते मी. असंच थोडेफार आपल्या सोसायटीमध्येच. बाहेर ऑनलाईन अजून आपण काहीही कशाचीही मार्केटिंग केलेली नाही आहे. करू इन फ्युचर, पण सध्या तरी काही प्लॅन नाही आहे. चला 4-5 वडे बनवलेत. आता तेवढेच तळते माझ्या पुरते. आणि आता पूजेची तयारी करायला घेईन 4-5 वडे खाऊन, कारण दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आहे. मस्त पूजा वगैरे झाली. पोथी वाचली. काव्याला म्हणते आवर पटकन, काहीतरी गिफ्ट आले. आता व्हिडिओमध्ये तुम्ही तर पाहिलं काय गिफ्ट आले.
काव्यासाठी. काव्याला सांगितलंच नव्हतं काहीतरी मागवलंय काव्यासाठी. आवरतच नाही काव्य पटकन हातपाय धु, मग मी तुला सरप्राईज गिफ्ट की रुसत असते. अनन्याला हे का केलं, अनन्याला ते का केलं. इथं अनन्याचंच नाव का, दीदीचंच नाव का. दीदीलाच कपडे घेते. आता परवा काव्याला ड्रेस मागवला. अनन्या दीदीने मागवलाय का नाही. आणि आज गिफ्ट कोणाला मागवलंय. कोणाला मागवलंय. मला मागवलंय. मी व्हिडिओ काढलाय त्याचा. बाहेर जा चल. अरे उलट झालं. कोणते गुंडाळलं ना मी खोललेलं परत काढून. इंडिया पूर्ण तुला असं हे लावायचं. आता पूर्ण विस्कडलंय ते. अरे बापरे, सगळं विस्कडलंय. आपल्याला असं लावायला लागेल. म्हणजे कुठला देश कुठं आहे. देश देशच कंट्री कुठली स्टेट. कुठं स्टेट. हा इंडिया आहे. हा आता हे आधी आपल्याला लावायला लागणार आहे. मध्य प्रदेश इथं आहे. आधी गुजरात तर लाव. हे गुजरात आहे ना. हे गुजरात आहे. जयपूर, मग राजस्थान इथं. बापरे, आता हे सगळं आधी लावायला लागणार. मध्य प्रदेश. ठीक आहे. कसं आहे काऊ गिफ्ट. काऊ हिमाचल प्रदेश, दिल्ली. काव्या मॅडम झाली आता बिझी गिफ्ट मध्ये. काव्याची फ्रेंड झालं. इंडियाचा पूर्ण मॅप. थांबा बॅक कॅमेरा करून दाखवते. किती स्टेट आहेत आपले. कसं आहे काऊ. नाही तसं नाही, ते याच्यावर नको काउंट करू. एका आहेत 2 पण आहेत. हे बघ इथे 2 आहे. मस्त आहे ना कलर्स वगैरे. उलटा करू का. तुझं खेळणं पण होईल आणि खेळण्याच्या याच्यामध्ये तुला इंडियाचं फ्लॅग पण लर्निंग पण होईल. बरोबर. आणि काव्याला हे अनन्याला हे खेळणं आहे. काव्या आता बिझी झाली. हळू 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 हळू. इकडे बघ. चला आता मस्त पूजा वगैरे झालेली आहे. पोथी पण वाचली. काव्याला काव्याचं गिफ्ट दिलं. आवडलं तिला. खेळतीये. आता थोड्या दिवसांनी तिला विचारूया स्टेट किती आहे. सगळी थोडी इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्यातून काय तिने काय शिकलं हे आपण पाहूया नंतर. तिला समजावून पण सांगावं लागणार आहे कारण अजून तरी तिला इंडियाचा मॅप वगैरे असं काही नाही. कितवीला असतं. 3री 4थीला वगैरे मॅप असेल. अजून तर काही नाही आहे. पहिलीला आहे. आता ती खेळतीये. आता मी स्वयंपाक करायला जाते पहिला. आणि जेवणामध्ये आज गोडामध्ये शेवया बनवणार आहे. शेव खीर बनवणार आहे. शेवयांची खीर खाशील ना. हां खाशील का शेवयांची खीर. गोड कोणी नाही खात. शेवयांची खीर फक्त आता नैवेद्यापुरती आणि माझ्या पुरतीच बनवणार आहे. हे लोक कोण नाही गोड खात. चला घर तर सगळं आवरलंय. आता किचन टाइम. कालपासून किती 4-5 साड्या शिवल्या ना. या पण साड्या द्यायच्या आहेत पण आता पहिला गुरुवार जो झाला आहे
आता ह्या नेक्स्ट गुरुवारी वगैरे वापरतील ज्यांना हव्या साड्या त्या. छान ही एक साडी शिवले. साड्यांचं लुक छान आहे. म्हणजे ही अशी साडी घेर व्यवस्थित आहे मोठा. ही पण कॉटनची छान मस्त सूत आहे. सिंपल आहे, कलर छान आहे. पण तिच्यावर ही ओढणी केलेली आणि ही गोल्डन ओढणी आहे याच ह्याच्यावरची. ही साडी सगळ्यांना आवडली. एक साडी गेली ऑलरेडी कारण कपडा कडक आहे चांगला, त्याच्यामुळे ना साडीचा शेप छान येतो. काल अशीच साडी एक दिली पण ती चांगली हाईटला होती, एवढी मोठी हाईट होती. हा आपला रेग्युलर कलश असतो ना तांब्या, त्याला ही परफेक्ट बसेल. आम्ही लावून बघितली पण याचा कलर मस्त आहे, फिरता कलर. आणि घेर पण भरपूर केला आहे. कपडा मोठा घेतला आणि ही लेस आहे ना स्वस्तिक आणि कलशची लेस आहे. स्वस्तिक आणि कलशची लेस. बरेच दिवस लेस आणून ठेवली, त्याचा आता वापर झाला. चला या साड्या तर आता गेलेल्या आहेत, या द्यायच्याच साड्या. चायनीज, जापानीज, चष्मीज, बदतमीज, किंग ऑफ चायना, इझी बिझी. पाय नीट ठेव. इकडचं कुठे आहे? अरे